पण मला पण असं वाटतं, की माझे जे मी जे भोगलंय ना, ते इतरांनी कुणी नाही भोगलं पाहिजे. की लग्न म्हणजे खसून चौकशी केली पाहिजे, की कोणासोबत केलं पाहिजे, योग्य आहे का ते, सांभाळेल का आपल्याला आयुष्यभर, ह्या हं. गोष्टी सगळ्या बघितल्या पाहिजेत. मग काय ड्रिंक वगैरे करत होते का ते? ड्रिंक करतच नव्हते. मग ड्रिंक नव्हते मारण्याचा काय करत हेतू आणि काय होता त्यांचा नक्की? नॉन-व्हेज वगैरे म्हणजे ते खायचे. ते पण त्यांनी काही काळानंतर सोडून दिलं आणि ते पण चांगल्या मार्गावरती गेले. मार्गावरती गेले पण मग मला असं झालं, की आम्ही जे स्ट्रगल सुरुवातीला करत होतो दोघं जण, हं. की ते ₹250 नी कामाला जायचे नाही का. हजेरीने कामाला जायचे. मी पण मेसचे डबे बनवायचे. परत छोटा-मोठा जॉब मी पण करायचे. आणि मग अशा परिस्थितीत आमचं घर जवळ-जवळ महिन्याची कमाई आमची 15,000-20,000 दोघांची असेल. हं. आणि त्या दोघांची 20,000तून आम्ही पैसे मागं पाडून आमचा सुखी संसार म्हणजे केला होता. हं. पण त्यांची कमाई अशी की त्यांच्या कलेच्या जोरावरती त्यांनी त्यांचा बिझनेस बसला. चांगले पैसे कमवायला लागले. मग माझं नंतर ते 5,000 मेसचे डब्याचे दर महिन्याला यायचे. त्याचं मोल काही राहिलंच नाही. बरोबर, हां, मग बरोबर. परत ते म्हटले, की "तुझं काम तू बंद करून टाक. हं. तू काम करू नको. मला नाही आवडणार काम करणं." आणि मग विश्वास पक्का झाला, की आपला नवरा आपलाच आहे, साथ सोडणार नाही. मग मला पहिला मुलगा झाला. हं. त्याच्यानंतर दुसरा मुलगा झाला. दुसरा मुलगा होताना मला म्हणजे जुळे झाले होते. हं. आणि जुळे झाले असताना ते एक माझ्यासाठी खूप आयुष्यातला भयानक क्षण आहे. हं. तो मी कधीच असं विसरत नाही त्या गोष्टी. हं. मला आठवलं, की मला रात्रभर झोप पण येत नाही काय झालं होतं? मला म्हणजे ट्विन्स झाले होते. हां. सांगितले होते, की तुम्हाला ट्विन्स वगैरे आहेत. मग हां. मूल झाल्याच्या नंतर ती पोटामध्येच एक्सपायर झाली. दोन्ही पण? नाही एकच. एक त्यातलं. हां ओके. आणि एकच. 9 तास 9 तास झाले होते तिला पोटात मरून. बापरे!